केंद्रप्रमुख भरती किंवा केंद्रप्रमुख पदोन्नती आणि केंद्रप्रमुख विभागस्तरीय याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आजच 29 ऑगस्ट 2025 रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या पदासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर हा शासन निर्णय नेमकं काय सांगतो? 50% पदोन्नती, 50% परीक्षाद्वारे. जर विषम संख्या असेल तर काय करायचं आहे? त्याचबरोबर दिव्यांगासाठी किती आरक्षण असणार आहे? परीक्षेचं जे काही शेड्यूल असणार आहे तो केव्हा येऊ शकतो? जिल्हा परिषदला किती दिवसाची मुदत दिलेली आहे? आणि यापूर्वी 2023 ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या GR पाहायला मिळतील. तर सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकतात. तर पाहूयात आजचा आलेला हा GR आणि त्यासंबंधी संपूर्ण सविस्तर माहिती लगेच. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना. शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे 29 ऑगस्ट 2025 नुसार. तर यामध्ये यापूर्वी जे काही वेगवेगळे शासन निर्णय आहेत ते शासन निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत. तर या संदर्भामध्ये संदर्भ क्रमांक 7 यानुसार केंद्रप्रमुख संबंधी जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. संपूर्ण GR तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळून जाईल. तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे पहा. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे संदर्भ क्रमांक 6 येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने 50 म्हणजेच 50% या प्रमाणामध्ये भरावायची आहेत. या अनुषंगाने सदर पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी. यामध्ये पदभरतीचे जे प्रमाण दिलेलं आहे पहा. समूह साधन केंद्र किंवा केंद्रप्रमुख पद हे त्या जिल्ह्यातील परिषदेच्या आस्थापनेवरील पद आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदापैकी 50% पदे हे पदोन्नतीने व 50% पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध होतील. एखाद्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मंजूर पदसंख्या ही विषम असेल तर एक पद हे पदोन्नतीमध्ये जास्त समजलं जाईल. म्हणजे उदाहरणामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा 61 पदे मंजूर आहेत तर त्या ठिकाणी पदोन्नतीसाठी 31 पदं आणि परीक्षेसाठी 30 पदं. म्हणजे या ठिकाणी पण हे क्लेरिफाय केलेलं आहे जेणेकरून जिल्हा परिषदला जे काही रिक्त पदं असणार आहेत किंवा जी पदाची संख्या आहे ती या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पदभरतीचे जे काही मार्ग आहेत त्याच्यामध्ये पहिला म्हणजे पदोन्नती. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन्ही निम्न संवर्ग निश्चित करण्यात आलेले आहेत. म्हणजेच प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि प्रशिक्षित पदवीधर. यामध्ये पुढचा 2 नंबरचा मुद्दा आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारामधून सेवा म्हणजे ज्येष्ठतेनुसार. आता इथे ज्येष्ठतेचा पण या ठिकाणी संबंध दिलेला आहे. ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समन्वयक किंवा केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती करावयाची आहे. यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती झालेल्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरण्यात यावी. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेवा ज्येष्ठता जी सांगितलेली आहे ती या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. तर ती सेवा ज्येष्ठता आहे या पदावर नियुक्त दिनांक. या ठिकाणी आपण 2 नंबरचा मुद्दा लक्षात घेऊ शकतात. यानंतर 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर नियुक्ती झालेल्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरावी. म्हणजे सेवा ज्येष्ठतेचा पण निकष या ठिकाणी आवर्जून या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर काही प्रकरणात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
या पदावर 6 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी मुख्याध्यापक झाले, म्हणजे समजा पदवीधर पदावर आलेत आणि 6 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच जर ते मुख्याध्यापक झाले, तर त्यांना हा दोन्ही कालावधी गृहीत धरण्यात येणार आहे. अशा प्रकरणात दोन्ही पदावर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर उमेदवाराची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील 6 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरावा. म्हणजे या ठिकाणी शिक्षण सेवकाचा पण कालावधी, जर त्यांची नियुक्तीच पदवीधरमध्ये असेल तर शिक्षण सेवकाचा पण कालावधी या ठिकाणी गृहीत धरण्यात येणार आहे. त्यानंतर सद्यस्थितीत पदोन्नती सामाजिक आरक्षण लागू नाही. त्यामुळे संदर्भ क्रमांक 4 आणि 5 नुसार दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे. हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील 50% पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी. म्हणजे जी पदोन्नतीमध्ये जे 50% आहे ती एकूण संख्या धरून त्या ठिकाणी दिव्यांगासाठी या ठिकाणी आरक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 7 नुसार आपल्या लक्षात येईल, पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदापैकी 4% पदे दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात यावी. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्रमांक 8 अन्वये दिव्यांगाचे विशिष्ट प्रवर्ग निश्चित करण्यात आलेले आहेत. ही बाब विचारात घेऊन आरक्षण द्यायचं आहे. म्हणजे दिव्यांगासाठी जे काही प्रवर्ग निश्चित केले त्यानुसार. त्यानंतर दिव्यांगासंदर्भात जे काही शासन निर्णय आहेत त्याची या ठिकाणी अंमलबजावणी अपेक्षित आहे. तर या सर्व सूचना या पदोन्नतीसाठी आहेत. यानंतर आपण ब हा जो मुद्दा या ठिकाणी समजून घेणार आहोत. यामध्ये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजेच काय, तर समूह साधन केंद्र प्रमुख हे जे पद आहे समन्वयक, विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार म्हणजे पात्र असणार आहेत. तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावरील नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता धारण केलेली असली पाहिजे. म्हणजेच डी.एड. बी.एड. असेल आणि केंद्रप्रमुख पदासाठी जी काही जे अर्हता आहे ग्रॅज्युएशन वगैरे, तर ती पूर्तता असणं गरजेचं आहे. त्यानंतर उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या पदावर किमान 6 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात यावी. म्हणजे परीक्षेसाठी पण शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यास सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. तथापि दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे संवर्गातील कार्यवाही करण्यात यावी. हे आरक्षण निश्चित करण्यात आलेल्या जे काही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील 50% जे काय आहे त्याच्यानुसार निश्चित करण्यात यायचं आहे. त्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा आहे जो 2023 मध्ये ज्या शिक्षकांनी या ठिकाणी फॉर्म भरले होते, सन 2023 मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या उमेदवारासाठी वय, अर्हता इत्यादी बाबतीमध्ये स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठी योग्य सोय उपलब्ध करून देण्यात येईल. यानंतर सर्व जिल्हा परिषदांनी हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ही परीक्षा कधी होईल त्याचा आपण एक अंदाज या ठिकाणी व्यक्त करू शकतो. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 8 दिवसामध्ये कळवावी. म्हणजे 8 दिवसामध्ये या निर्णयापासून जिल्हा परिषदनं कळवणं गरजेचं आहे शिक्षक संचालक प्राथमिक यांना. प्राप्त झालेली जिल्हास्तरीय माहिती शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुढील म्हणजे त्यानंतर 4 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवावी. त्या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावेत. त्याप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे. परीक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबत निर्णय शासनाच्या मान्यतेने
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा. म्हणजे परीक्षा तात्काळ निश्चित करण्यासाठी परिषदेला किती जागा रिक्त आहेत या संदर्भामध्ये जाहिरात काढायची असते आणि ही जाहिरात काढण्यासाठी ही सर्व माहिती परिषदेला मिळाल्यानंतर लवकरात लवकर जाहिरात निघेल, त्या संदर्भात अधिसूचना होईल, घोषणा होईल आणि लवकरात लवकर परीक्षा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदासाठी राज्य स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे त्याच जिल्ह्याच्या आस्थापनेवरील समूह साधन केंद्र म्हणजेच समन्वयक केंद्र प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती किंवा तो दावा करू शकतो. या ठिकाणी हे लक्षात आलं असेल आपणास, म्हणजे तुम्ही ज्या जिल्हा परिषदला आहात त्याच जिल्हा परिषदेमध्ये आपण आपल्या केंद्र प्रमुख पदासाठी दावा करू शकतात. तर हे आजचं पत्र आहे आणि यानुसार मला असं वाटतं की आता तुम्ही तयारी करायला काही अडचण नाही. तुम्हाला जर केंद्र प्रमुख होण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जर पात्र असाल तर आजच परीक्षेसाठी तयारी करायला सुरुवात करा. कारण 8 दिवस जिल्हा परिषद का कालावधी आणि संचालकाकडील कालावधी एक 4 दिवसाचा जर गृहीत धरला तर एक 15 दिवसाचा कालावधी झाला तर 15 दिवसानंतर शिक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षेची जाहिरात नक्कीच काढणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे जर आपण आणखी तयारी सुरू केली नसेल तर आजच सुरू करा. याच चॅनलवर तुम्हाला याचा सिलेबस, पेपर 1, पेपर 2 सर्व सिलेबस आणि सर्व परीक्षांचं स्वरूप पाहायला मिळेल. चॅनलसोबत करा, चॅनल लाईक करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. केंद्र प्रमुख परीक्षा देणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.